राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र महिलांच्या पहिल्या टप्प्यातील 95,000 अर्जांची छाननी ठाणे महापालिकेनं शनिवारी 3 ऑगस्ट ते सोमवार 5 ऑगस्ट या 3 दिवसात अहोरात्र काम करून विक्रमी वेळेत पूर्ण केली आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आवश्यक मनुष्यबळ तसंच संपूर्ण तांत्रिक व्यवस्था महापालिका मुख्यालयात सज्ज करण्यात आली होती। शनिवार ते सोमवार असे 3 दिवस दररोज 3 सत्रांमध्ये खंडितपणे काम करून जमा झालेल्या सर्व अर्जांची विगतवार ऑनलाईन तपासणी करण्यात आली आहे। त्यासाठी संगणक संचांचे अद्ययावत नेटवर्क तयार करण्यात आलं होतं। अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या नेतृत्वाखाली उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम, समाज विकास अधिकारी दशरथ वाघमारे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप यांनी प्रत्येक सत्रात होणाऱ्या अर्ज पडताळणीचं नियोजन केलं। त्यात सूत्रबद्धता आणून जलद गतीनं काम मार्गी लावले। राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिकेनं प्रभाग समितीनिहाय 137 मदत केंद्र सुरू केली आहेत। वागळे स्टेट प्रभाग समिती कार्यालयात त्यासाठी एक वॉर रूमही तयार करण्यात आली आहे। या सर्व मदत केंद्रांवर आलेले अर्ज तसंच ऑनलाईन प्राप्त झालेले अर्ज यांची ऑनलाईन पद्धतीनं पात्रता निश्चित करण्यात आली। त्यात ठाणे तालुक्यातील ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या महापालिका हद्दीतील अर्जांचा समावेश होता। ठाणे महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाबद्दल महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त अनघा कदम यांच्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचं कौतुक केले। तसंच पहिल्या टप्प्यात ज्या पद्धतीनं सगळ्यांनी काम केलं तोच उत्साह दुसऱ्या टप्प्यातही कायम ठेवून या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थी महिलेपर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले। शासनाच्या निर्देशानुसार कागदपत्रांची छाननी करून त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे। त्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालय येथे संगणक संचाचं नेटवर्क, त्यासोबत महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांचे 3 सत्रातील गट यांची नेमणूक करण्यात आली होती। त्यांना अंगणवाडी पर्यवेक्षकांचीही साथ मिळाली। समाज विकास विभाग आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांनी विशेष मेहनत घेतली। या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाने दिलेल्या विहित मुदतीत कागदपत्रांची पडताळणी केली आहे। तसंच अहोरात्र काम करून त्यांची ऑनलाईन तपासणी केली। अहोरात्र काम केल्यानं विहित मुदतीत ही पडताळणी करणं शक्य झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली आहे। विरोधक केवळ नरेटिव्ह सेट करत आहेत, त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असं सांगतानाच आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीला राज्यात विजय संपादित करायचा आहे असा कानमंत्र भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची सायंकाळी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. हेमंत सावरा वडबंदरच्या वाहतूक कोंडीमुळे पोहोचू शकले नाहीत। समारोपाच्या भाषणात केळकर यांनी हा कानमंत्र दिलाय। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं केवळ अपप्रचार केला, नरेटिव्ह सेट करण्याचं काम केले। मात्र आता त्यांच्या या अपप्रचाराला बळी न पडता विधानसभेला विकास कामं घेऊन जनतेसमोर जा असा सल्लाही त्यांनी दिलाय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा देखील चुकीचा प्रचार केला जात आहे। मात्र या योजनेविषयी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन ही योजना काय आहे हे समजावून सांगा असंही त्यांनी सांगितलं। यावेळी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनीही नवीन मतदार नोंदणी आणि ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणायचं असल्याचं सांगितलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव केला गेला। त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक आणि महापालिकेतील निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली। या बैठकीला भाजपचे ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध मोर्चांचे संयोजक आणि पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, कार्यकारिणी, विविध प्रकोष्ठाचे संयोजक, प्रभाग अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आदींसह पक्षांच्या प्रमुख कार्यकर्तेही उपस्थित होते। सीझन 2 मधील अंतिम फेरीत निवड झालेल्या 16 संघांचं नामकरण आणि जर्सी अनावरण सोहळा
ताज लँड्स अँड हॉटेल बांद्रा मुंबई येथे पार पडलाय। यावेळी आमदार प्रताप सरनाईक, प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक, डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी, डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियादवाला आदी मान्यवरही उपस्थित होते। गोविंदा या खेळाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त व्हावा, त्याचप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकीकरण व्हावं यासाठी प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। ज्याप्रमाणे क्रिकेट आणि कबड्डी खेळाला व्यासपीठ मिळवून हा खेळ मोठा झाला, त्याचप्रमाणे गोविंदा या मराठमोळ्या खेळाला मोठं करण्यासाठी आणि त्याला हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मागील 2 वर्षांपासून आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रो गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं। यंदा प्रो गोविंदा सीझन 2 मोठ्या जल्लोषात 18 ऑगस्ट रोजी वरळी येथील NSCI डोम येथे संपन्न होणार आहे। प्रो गोविंदा सीझन 2 साठी 16 संघांची निवड करण्यात आली आहे। या संघांचं नामकरण, अलॉटमेंट प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली। तसंच 16 संघांच्या जर्सींचं अनावरणही करण्यात आलं। IPL प्रमाणे प्रत्येक संघ एक मालकानं निवडला असून पुढील सीझनपर्यंत हे संघ या मालकांकडेच राहणार आहेत। यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी, आपण स्वप्न पाहिलं होतं की आपल्या मराठमोळ्या गोविंदाचं रूपांतर स्पोर्ट्समध्ये व्हावं, ही इच्छा युवा सेनेचे कार्याध्यक्ष तथा प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात प्रो गोविंदाच्या माध्यमातून पूर्ण होत आहे आणि त्याचं समाधान वाटत असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं। प्रो गोविंदा खेळाचं व्यावसायिकीकरण तसंच या खेळाला प्रोफेशनल टच मिळावा यासाठी ॲज अलॉटमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। या माध्यमातून गोविंदा खेळाला नक्कीच प्रतिष्ठा प्राप्त होईल आणि खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दृढ होईल असा विश्वास प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी व्यक्त केलाय। ठाण्याच्या घोडबंदर परिसराची नवीन ठाणं अशी ओळख झाल्यानं या परिसराचा कायापालट होत असतानाच मोठ्या प्रमाणात नागरीकरण आणि विस्तार होत आहे। या अनुषंगानं या परिसरात मोठमोठी गृहसंकुलं उभारली राहिली जात आहेत। या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिकांचंही जाळं पसरत चालले। घोडबंदर परिसरातील हाईट पार्क सोसायटीजवळ अंमली पदार्थ विक्री करणारे व्यावसायिक वाढत चालले आहेत। हाईट पार्कजवळ असणाऱ्या पाण्याच्या टपरीमध्ये अंमली पदार्थांची विक्री सर्रासपणे होत असताना येथे तरुण तरुणींचा वावर रात्री उशिरापर्यंत सुरू असतो। यामुळे हाईट पार्क आजूबाजूच्या सोसायटीतील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। तसंच या मार्गावर अनधिकृत गॅरेजवाले आणि टपऱ्या वाढत चालल्या असून याबाबत रहिवाशांनी वारंवार स्थानिक पोलीस स्टेशन आणि महापालिकेला तक्रारी अर्ज करून देखील यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही। तसेच रात्रीच्या वेळेस या मार्गावर स्टंटबाजी करणारे बाईकस्वार यांचाही त्रास रहिवाशांना सहन करावा लागतोय। या दुचाकीस्वारांमुळे परिसरात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच हाईट पार्क आणि आजूबाजूच्या गृहसंकुलांच्या मार्गांवर महापालिकेनं गतिरोधक सुद्धा बसवावेत अशा विविध मागण्यांकरिता भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांच्या समवेत रहिवाशांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भातील निवेदन दिले। यावेळी आयुक्तांनी देखील रहिवाशांना आश्वासन दिले की लवकरात लवकर आपण या संदर्भात कारवाई करू। येत्या 8 दिवसात ठाणे महापालिकेने विविध समस्यांचं निरासन न केल्यास उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष रमेश आंबरे यांनी दिला आहे। साई शॉप मी आठवतो आणि जर साहेबांनी सांगितलं की तिथे जे 2 दुकान आहेत त्याच्यामध्ये इलिगल ॲक्टिव्हिटीज होते ते मी तात्काळ बंद करायला लावतो आणि त्यांना आम्ही फोटो सकट पूर्ण फाईल दिली की गेल्या 2 वर्षामध्ये जे आम्ही फॉलोअप घेतलेले आहेत, जसं तुळशीरामचा रोड असेल तो पास झालेला आहे, त्याचा बायोमेट्रिक सर्वेही झाला आहे, पण त्याच्यामागे कुठली शक्ती आहे ती अजून तो रोड कळून देत नाही आहे। हे मी त्यांना दाखवले, फोटो पण दाखवले की जे 2दा आंदोलन झालं तिथे त्यांनी आश्वासन दिलं आहे की गेल्या आठवड्याभरामध्ये मी हे तुम्हाला मार्गी लावून देतो। दादा, वारंवार तुमच्या प्रभागाचं नाव खराब होतं आहे, कारण का अनधिकृत हुक्का असेल, पार्लर असेल, ते मोठ्या प्रमाणात तुमच्या प्रभागात चालतं। तुम्ही देखील या विरोधात आंदोलन छेडणार होता, उपोषणाला बसणार होतं, काय आलं? आमदार संजय केळकर साहेबांशी आमचं बोलणं झालेलं, त्यांनी तो विषय अधिवेशनात पण मांडलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये आपण लवकरात लवकर आंदोलन घेऊया आणि आमची सर्वांची प्रभाग क्रमांक 4ची सर्वांची सोसायटीचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर आंदोलनाला बसेल आणि आम्ही लवकर ते आंदोलन करणार आहोत। आयुक्तांची भेट घेतली, आयुक्तांनी काय आश्वासन दिलं? आयुक्तांनी ते आश्वासन दिलेलं आहे की मी लवकरात लवकर 8 दिवसांमध्ये ती कारवाई करतो आणि तुम्हाला दिसेल की कारवाई झाली की नाही ते, आणि जे इनलिगल शॉप झालेले आहेत, जे रस्त्यावरती कचरा टाकतात, तेही बंद करतो।
रस्त्याचे म्हणजे अनलिगल गाळे म्हणले, तुम्ही मागे आंदोलन पण केलं, अजून देखील कारवाई कोणत्याच प्रकारे झालेली नाही आहे. म्हणून आता मी दोस्ती इम्पिरियाची लोकं होती, सोहमची लोकं होती, तुमच्या एकमेव झोनची जे चेअरमॅन सेक्रेटरी मेन प्रमुख जे तिथे पदाधिकारी होते आणि त्यांनी आयुक्तांनी आश्वासन दिल्यामुळे आता आयुक्तांच्या पुढे आपण बोलू शकत नाही. आणि 8 दिवसाची वेळ घेतलेली आहे. आम्ही 8 दिवसांचं जर नाही झालं तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार. 7 सप्टेंबर रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे एसटीच्या 1301 बसेस गट आरक्षणासह एकूण 2031 जादा बसेस आत्तापर्यंत फुल झाल्या आहेत. मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवाकरिता एसटी महामंडळाने यंदा 2 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 4300 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100%, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50% तिकीट दरात सवलत दिली जात आहे. 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकांमधून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना गणपती बाप्पा कोकणचा चाकरमान्य आणि एसटी यांचं अतूट नातं आहे. मुंबईतून कोकणात थेट आपल्या गावी अगदी वाडी वस्तीपर्यंत फक्त एसटीच चाकरमान्यांना सुखरूप पोहोचवते. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेकरिता एसटी धावत असते. यंदा एसटीतर्फे सुमारे 4300 जादा गाड्या सोडण्यात येणार असून त्यापैकी 2031 बसेस फुल झाल्यात. अर्थात गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून 2 ते 7 सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत होण्याकरिता बस स्थानक आणि बस थांब्यांवर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अभिजित भोसले यांनी दिली आहे.